अपघात टाळा, वाहतूक नियम पाळा. पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांचा सल्ला. वाहतुकीचे नियम पाळण्यात कोणताही कमीपणा बाळगू नका. स्वतःबरोबर इतरांचाही जीव मौल्यवान आहे, हे चालकांनी लक्षात घेऊनच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे, असा सल्ला ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी दिला. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात 34व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्यांना डोंबरे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी हा सल्ला दिला. ते पुढे म्हणाले, वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत पोलिसांकडून गेल्या महिनाभर प्रबोधन करण्यात आले. असाच संपर्क आणि उपक्रम वाहतूक विभागाने वर्षभर राबवण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हेल्मेट असते तर 2 दिवसांपूर्वी नारपोलीमध्ये झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू टाळता आला असता. अगदी सीटबेल्ट लावणे हाही काहींना कमीपणा वाटतो. झेब्रा क्रॉसिंग करणे, सिग्नल न तोडणे, दुचाकी चालवताना मोबाईलवर न बोलणे असे अगदी लहान नियमही पाळल्यास स्वतःबरोबर इतरांचाही जीव धोक्यात येणार नाही, असेही ते म्हणाले. तर सीमेपेक्षा अपघातातील मृत्यू आणि जखमींची संख्या मोठी असल्याचेही सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगून विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही रस्ता सुरक्षेचे महत्त्व जाणले पाहिजे. विद्यार्थ्यांनीच लाडकीपणे पालकांना नियम पाळण्याचा सल्ला दिल्यास पोलिसांच्या दंडापेक्षा तो अधिक गांभीर्याने पाळला जाऊ शकतो, असेही चव्हाण यावेळी म्हणाले. देशभरातील अपघातांमध्ये वर्षभरामध्ये 10% म्हणजे 17,000 मृत्यू आणि 50,000 जखमींची संख्या महाराष्ट्रात नोंदली गेल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर महेश पाटील, गुन्हे शाखेचे डॉक्टर पंजाब उगले, ठाण्याचे उपायुक्त सुभाष बुरसे, मुख्यालयाचे उपायुक्त नवनाथ ढवळे, रुपाली अंबुरे, गणेश गावडे इत्यादी उपस्थित होते. माध्यमातून असेल किंवा म्युझिकच्या माध्यमातून असेल ऑलरेडी झालेलं आहे, त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. परंतु या महिन्याभरामधल्या काही चांगल्या ॲक्टिव्हिटीजचा मला उल्लेख करणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीचे कार्यक्रम निवडले गेले त्यामध्ये शाळेतल्या मुलांपासून तरुणाईपासून ते वेगवेगळ्या समाज घटकांना आपण या पद्धतीने इन्व्हॉल्व करून घेतलं आणि हे पण फक्त ठाणे शहरापुरता न करता वेगवेगळ्या भागामध्ये देखील आपण इन्व्हॉल्व करून घेतलं. टेक्नॉलॉजी आहे, सोशल मीडिया याचा देखील वापर चांगल्या प्रमाणामध्ये केला गेला आणि यातून जास्तीत जास्त प्रबोधन करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. जॉईंट सिटी सेवाने आता सांगितलं त्याप्रमाणे विद्यार्थी हा खूप मोठा घटक आहे. RSTच्या माध्यमातून आपण त्यांचे कार्यक्रम घेत असतो, ट्रेनिंग घेत असतो आणि ते ट्रेनिंग फक्त या महिन्याभरापुरतं न घेता किंवा हा संपर्क फक्त या महिन्याभरापुरता न ठेवता अनेक वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमातून आपण वर्षभर ठेवला पाहिजे आणि रस्ता सुरक्षा ही आपली प्रायोरिटी आहे हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. मागच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सांगण्यात आलं की बरेचसे ब्लॅक स्पॉट्स जे आहेत ते ब्लॅक स्पॉट्स कमी केलेले आहेत, पण तरी देखील दुर्दैवाने असं आहे की आता 2 दिवसापूर्वीच नागपूरच्या हद्दीमध्ये पुन्हा 2 फॅटल ॲक्सिडेंट झाले आणि त्याच्यामध्ये एका डंपरने मोटरसायकलला उडवलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आमदार गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून, आपल्या पुढाकारातून जीवनधारा आणि लोकमत वृत्तपत्राच्या सहकार्याने चित्रभारती भव्य चित्रकला स्पर्धा यशस्वीरित्या ठाणे येथे संपन्न झाली. सुमारे 15,000 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. भारत हा विविध संस्कृती, भाषा आणि परंपरांचा देश असल्याने या विविधतेमध्ये एकता टिकवून ठेवण्यासोबतच आजच्या विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रीय एकात्मता जोपासणे व ती वाढवणे याचा उद्देशाने या चित्रभारती चित्रकला स्पर्धेसाठी राष्ट्रीय एकात्मता हा विषय निवडण्यात आला होता. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ही स्पर्धा तसेच याचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. ही स्पर्धा इयत्ता 5वी ते 7वी असा अ गट आणि इयत्ता 8वी ते इयत्ता 10वी असा ब गट अशा 2 गटांमध्ये संपन्न झाली. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे पारितोषिक देण्यात आली, तर उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. या प्रसंगी आमदार निरंजन डावकरे, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वागुले, भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लेले, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील, अजित कांदर, समाजसेवक धनंजय सिंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी विविध रंग, एकात्मता के संग या देशभक्तीपर गीत आणि लोकनृत्याचा कार्यक्रम देखील येथे सादर करण्यात आला. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. गेल्या 5 वर्षापासून मुंबई परिसरातील जवळजवळ 2 ते 3 हजार बेघर व भाडोत्री रहिवाशांच्या हक्काच्या घराची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे. या मागणीसाठी दुष्काळग्रस्त मराठवाडा विदर्भ खानदेश नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष धनराज थोरात यांनी ठाणे व नवी मुंबई परिसरात 10 ते 15 वेळा मोर्चे व आंदोलने केली. मात्र या आंदोलन करताना आश्वासनाखेरीज काहीच मिळालेले नाही. शिवाय या मागणीसाठी ठाण्यातील लोकप्रतिनिधी, आमदार व खासदार यांना शिफारस पत्र सुद्धा दिलेलं आहे. तरी सुद्धा शासन सदर मागणी मान्य करण्यासाठी चालढकलपणा करत आहे. महाराष्ट्र शासनाचे प्रचलित धोरण असताना बेघर व भाडोत्री रहिवाशांना हक्काची घरं मिळत नसल्याच्या निषेधार्थ दुष्काळग्रस्त मराठवाडा विदर्भ खानदेश नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष धनराज थोरात यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आगामी काळामध्ये आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्र्यांच्या गाड्या अडवून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या धरणे आंदोलनामध्ये शेकडोंच्या संख्येने रहिवासी सहभागी झाले होते. खानदेश नागरिक सेवा संघ हे सामाजिक ट्रस्टी आहे. या माध्यमातून ट्रस्टीच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षापासून माझं आंदोलन चालू आहे. बेघर भाडोत्री सभासदांना 2000 सभासदांना हक्काचं घर मिळावं यासाठी शासनाकडे मी कायदेशीर पुरावा सादर केलेला आहे, प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि तो प्रस्ताव तात्काळ मंत्रालयात पाठवावा मंजुरीसाठी ही आमची मागणी आहे. आणि जे तुम्ही अदानीला 500 एकर जमीन दिलेली आहे मुंबईमध्ये, त्या धर्तीवर मला 99 वर्षाच्या करारावर भाडेपट्ट्यावर भाडे तत्वावर सदरची जमीन 20 एकर मागणी केलेली. खारेगाव आणि उत्तर शिव हा 2 प्रस्ताव आहे. एकूण माझे 2-4 हजार सभासद आहेत आणि गेले संपूर्ण अर्ज दाखल केलेले आहेत. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार ही माझी मागणी आहे की रोटी कपडा आणि मकान देण्याचं काम हे शासनाचं आहे. तुम्ही बिल्डरना जमीन देताय आणि तुम्ही इतर लोकांना जमीन देताय आणि त्या धर्तीवर मला या बेघर भाडोत्र्यांना सभासदांना माझ्याबरोबर 18 बगर जातीचे लोक आहेत, बेघर आहेत. मी 100 रुपयाच्या बॉन्डवर शपथपत्र देण्यास तयार आहेत. या लोकांना कुणाला हक्काचं घर नाही, परंतु हे सर्व भाडोत्री आहेत, बेघर आहेत आणि यांचा प्रस्ताव आमचा शासनाकडे करून आहे. एक प्रस्ताव इथं जिल्हाधिकारी ठाणेकडे आहे, एक प्रस्ताव कोकण मंडळाकडे आहे, परंतु दोन्ही प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकारी महोदयांनी मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवावा ही आमची मागणी आहे.
आणि या मागणीसाठी आम्ही बेगर भारूत्री हा माझा 10वा मोर्चा आहे. मंत्रालयामध्ये आझाद मैदानावर 10 मोर्चे काढलेले आहेत. एकूण माझे 20 मोर्चे झालेले आहेत. परंतु हे सर्व करत असताना शासनाला, मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे की निश्चितपणे ते हा प्रस्ताव आमचा मंत्रालयात मंजूर करतील. परंतु जिल्हाधिकारी महोदयांनी हा प्रस्ताव तात्काळ पाठवावा ही माझी पोलीस प्रशासनाला आपल्या माध्यमातून जिल्हाधिकारी प्रशासनाला विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 16 फेब्रुवारीपासून सलग 4 दिवसांच्या या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे आणि नरेंद्र पाटील यांचा मराठा भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा सार्वजनिक शिवउत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश आंबरे, मंगेश आवळे, संतोष सूर्यराव, चंद्रशेखर पवार, रक्षा यादव, चौधरी, युवराज सूर्यवंशी, गणेश पवार, धनंजय समुद्रे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा सार्वजनिक शिवउत्सव मंडळ ठाणे आयोजित शिवजयंतीनिमित्त यंदा 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान शिवजन्मोत्सव सोहळा छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे यंदाचे 7वे वर्ष असून या सोहळ्यात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. 16 फेब्रुवारी रोजी 4 वाजता महाराष्ट्राची खाद्य संस्कृती अर्थातच चव महाराष्ट्राची सायंकाळी 5 वाजता हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न होणार आहे. 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. तर 18 फेब्रुवारी रोजी शिवपोवाडा, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून 10 वाजता शिवस्मारक येथे दीपोत्सव संपन्न होणार आहे. दरम्यान 19 फेब्रुवारी रोजी तलावपाली परिसरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सायंकाळी 7:30 वाजता सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनोज जरांगे पाटील, नरेंद्र पाटील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे रमेश आंबरे यांनी सांगितले. सकल मराठा समाजातर्फे शिवजयंती उत्सव 2024 16 ते 19 महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती चव महाराष्ट्राची हा 16 ते 19 पर्यंत तिथे आमचा कार्यक्रम आहे. तसंच 16 तारखेला हळदी कुंकू समारंभ आहे. 17ला चित्रकला स्पर्धा आहे आणि वक्तृत्व स्पर्धा आहे. 17ला 18ला पोवाडे व इतर कार्यक्रम आहेत. 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हावी म्हणून आम्ही सकाळी 7:30 वाजता ठाण्यातल्या जी आमची रॅली असते तिची सुरुवात सकाळी 7:30ला होणार आहे आणि संध्याकाळी आम्ही मराठ्यांचे शिल्लेदार हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे. सर्वांना सस्नेह जय शिवराय. सकल मराठा समाज ठाणे, मराठा क्रांती मोर्चा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने सार्वजनिक शिव उत्सव समिती ठाणे यांच्यातर्फे ह्या वर्षी 7वं वर्ष शिवजयंतीचे आमचं 7वं वर्ष आणि 7व्या वर्षामध्ये आम्ही ह्या वर्षी शिवजन्मोत्सवाचे भरघोस कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. ह्यामध्ये जी सुरुवात आहे कार्यक्रमाची ती 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे ते 19 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम आपल्याला अनुभवायला आणि पाहायला मिळतील. याच्यामध्ये पहिला सर्वात सुरू होतील 16 तारखेपासून चव महाराष्ट्राची मराठी खाद्य महोत्सव आम्ही ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या विविध भागातील ज्या चवी आहेत त्या आम्ही ठाणेकरांसाठी सादर करत आहोत. त्याच्यामध्ये मग कोकणी असेल, खानदेशी असेल, पश्चिम महाराष्ट्रामधून असेल, उत्तर महाराष्ट्रामधून असेल, विविध ठिकाणच्या चवी आम्ही एकत्र आणल्यात. इंदिरानगर टाकीवर 250 HP पंप बसवण्यात आला असून नागरिकांना दिवसातून एकदा निश्चित वेळेवर मुबलक पाणी मिळणार आहे. ठाण्यातील इंदिरानगर टाकीवरून श्रीनगर, वागळे इस्टेट, इंदिरानगर, लोकमान्य नगर इत्यादी भागांना पाणीपुरवठा होतो.
परंतु या ठिकाणी असलेल्या सक्षम पंपाची क्षमता कमी असल्याकारणाने नागरिकांना एका निश्चित वेळेवर पाणी पुरवठा होत नव्हता. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत होता. याबाबत स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर यांनी ही बाब राज्याचे मुख्यमंत्री व स्थानिक आमदार एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित महापालिका प्रशासनाला आदेश दिले. त्यानुसार इंदिरानगर टाकीवरती 250 HP पंप बसवण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांना रोज एका निश्चित वेळेवरती मुबलक पाणी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. सदरच्या पंपाचं लोकार्पण माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी नगरसेवक दिलीप बारटक्के इत्यादींसह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. इंदिरानगर टाकीच्या ठिकाणी अजून एक नवीन टाकी उभारण्यात येणार आहे. याचे कामाचे कार्यादेश निघाले असून त्याचे देखील काम लवकर सुरू होणार असल्याचं एकनाथ भोईर यांनी यावेळी सांगितले. इंदिरानगर हा जो संप आहे, ही टाकी आहे, इथून आमच्या श्रीनगर, वागळे स्टेट, लोकमान्य नगर या सगळ्या परिसरातनं या ठिकाणावरनं पाणी डिस्ट्रीब्यूट केलं जातं. आणि मूळ मुद्दा असा आहे का या ठिकाणी जो पंपाची कॅपॅसिटी होती ती पहिले 120 HPचा पंप होता. आता त्या ठिकाणी 250 HPचा पंप आपण बसवण्यात आलेला आहे आणि 3 पंप बसवलेले आहेत. लोकमान्य नगरसाठी वेगळा बसवलेला आहे, श्रीनगरसाठी वेगळा बसवलेला आहे, इंदिरानगर उपाधी टेकडीसाठी वेगळा बसवलेला आहे आणि इकडच्यासाठी वेगळा बसवलेला आहे. त्यामुळे आता लोकांना आमच्या या परिसरामध्ये सर्व तर लोकांना पाण्याची समस्या फार भेडसावत होती. कधी 36 तास, कधी 38 तास, कधी 40 तास असा पाणी त्यांना यायचा. पाण्याची अनियमितता होती, वेळ नव्हता. आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना नेहमीच त्यांनी आदेश दिलेले आहे. नेहमीच त्यांचं सांगणं होतं का लोकांना किमान दिवसातनं एक वेळा तरी पाणी आला पाहिजे आणि ही लोकांची माफक अपेक्षा होती. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने माननीय कमिशनर बांगर साहेब आणि हे सर्व आमच्या पाणी खात्याचा डिपार्टमेंट, मी आहे, दिलीप बारटक्के आहे, आम्ही सातत्याने पाठपुरावा याचा केला आणि आज या ठिकाणी हा 250 HPचा जो पंप आहे तो या ठिकाणी बसवलेला आहे. मानपाडा येथील प्लेट क्लिनिकमध्ये श्वानाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आमदार प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांसह वेटिक प्लेट क्लिनिक मानपाडा येथे पाहणी करून क्लिनिकच्या मालकावरती व कर्मचाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 7 फेब्रुवारी रोजी श्वानाचे मालक वरुण शेठ मानपाडा येथे राहत असून ते लग्नाला जाणार असल्यामुळे त्यांनी वेटिक पेट क्लिनिक मानपाडा येथे असलेल्या सुविधेनुसार 2 दिवसांकरिता ते श्वान वेटिक पेट क्लिनिकमध्ये देखभालीकरिता ठेवले होते. परंतु क्लिनिकमधील कर्मचाऱ्याने श्वानाला लाथाबुक्क्याने मारहाण केली व त्याचा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामवर व्हायरल झाला. त्यामुळे प्राणीमित्र संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून त्याची दखल मुख्यमंत्री व शासकीय अधिकाऱ्यांना घेतली असून झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज आमदार प्रताप सरनाईक गेले असता त्यांनी क्लिनिकच्या मालकावरती व कर्मचाऱ्यावरती FIR दाखल करून चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश गाडे, ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शमा शिरोडकर यांना कारवाई करण्यास सांगितले. पाहणी केली असता असे निदर्शनास आले की वेटिक पेट क्लिनिकच्या मालकाकडे प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या पशुखाद्यांचा परवाना नसल्यामुळे महानगरपालिकेने परवाना रद्द करण्याची नोटीस काढलेली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त यांच्याशी मोबाईलवर, फोनवर संपर्क साधून या संबंधात चर्चा केली. पोलीस आयुक्त यांनी पोलीस निरीक्षक निलेश गाडे यांना क्लिनिकच्या मालकावरती व कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश दिलेत. वास्तविक पाहता श्वानाच्या मालकाला 2 दिवसांनी श्वानाला घरी घेऊन जाताना श्वानावर कोणत्याही प्रकारच्या मारहाणीच्या खुणा दिसल्या नाहीत. परंतु दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावरती श्वानाला मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ बघून आपल्या श्वानाला मारहाण केल्याचे समजलं असल्याचे श्वानाच्या मालकाने यावेळी सांगितले. नहीं, घटना ही 7 तारखेची आहे. हे जे आपका नाम क्या? वरुण नावाचे ग्रस्त आहे. त्यांचं एक डॉग 7 तारखेला त्यांनी ह्या ठिकाणी आणला आणि त्याला काही ट्रीटमेंट हवी होती. ती ट्रीटमेंट रेग्युलर हे घेऊन येतात या वेटिक नावाच्या क्लिनिकमध्ये. मानपाड्यामध्ये हे क्लिनिक आहे आणि त्यांनी जी ट्रीटमेंट करताना डॉग ह्या ठिकाणी ठेवून ते निघून गेले. परंतु ज्या वेळेस ते घ्यायला आले त्यावेळेस त्यांना काही कळलं नाही, कारण मुका जीव आहे बिचारा, तो काय सांगणार आहे की मला मारहाण केली वगैरे. परंतु त्या ट्रीटमेंट ऐवजी
त्या ठिकाणी काम करणाऱ्या 2 व्यक्तींनी त्या श्वानाला फार मोठ्या प्रमाणात मारहाण केली, त्यांना बुक्क्याने मारहाण केली. तो व्हिडिओ दुसऱ्यांनी काढला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळ्या प्राणीमित्र संघटना एक आल्या, काही प्राणीमित्रांचे मला फोन आलेत, इव्हन CM DCM आणि मंत्रालयीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना टॅग केलं गेलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आणि माझ्या मतदारसंघातला हा भाग असल्याकारण मी या ठिकाणी आज आलो. मी पशुवैद्यकीय अधिकारी श्रीमती शिरोडकर आहेत, त्यांना या ठिकाणी बोलवलं. आमचे सिनियर इन्स्पेक्टर आहेत मानपाडा पोलीस स्टेशनचे, त्यांना या ठिकाणी बोलवलं. कारण शेवटी NC करून भागणार नाही. जर एखाद्या मुक्या जनावराला एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण केली असेल आणि मारहाण केल्यानंतर जाणीवपूर्वक तो व्हिडिओ जर सोशल मीडियामध्ये त्यांनी व्हायरल केला असेल तर हा फार मोठा गुन्हा आहे. अरे ठाण्यामध्ये असं पहिले कधी घडलं नव्हतं, आज पहिल्यांदा घडलेलं आणि मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली आहे. त्यामुळे मी स्वतः या ठिकाणी आज आलो, पोलिसांना विनंती केली. मी पोलीस आयुक्त डुमरे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो की जुनी NC होती, परंतु शेवटी सोशल मीडियावर असा व्हिडिओ व्हायरल करण्याने अजून काही त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत, त्यामुळे परत एक FIR आम्ही दाखल करू. सर आज जब भी सरनायक सर आए हैं उन्होंने इतना बड़े बड़े ऑफिसर्स को फोन लगा के जो फास्ट ट्रैक किया है उससे बहुत अच्छा लग रहा है कि ये केस बहुत जल्दी सही जगह पे जा रहा है. वेरी थैंकफुल टू ऑल द सपोर्ट एंड ऑल द कोऑपरेशन.